12 वर्षानंतर तयार होतोय गुरुग्रहाचा कुबेर योग। 2025पर्यंत या 3 राशी होणार करोडपती, संपत्तीत होणार प्रचंड वाढ। श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ। मित्रांनो, तुम्हाला सांगू इच्छितो की 12 वर्षानंतर गुरुग्रह कुबेर योग तयार करत आहे। त्यामुळे आता 12 पैकी 3 राशी मालामाल होणार आहेत। मित्रांनो, 12 पैकी 3 राशींमध्ये आनंदच आनंद येणार आहे। कुबेर योग तयार झाल्याने या 3 राशीच्या जातकांना अपार पैसा मिळेल, तसेच मानसन्मानात वाढ होईल आणि प्रत्येक क्षेत्रात यश मिळेल। त्या कोणत्या राशी आहेत ज्यांना कुबेर योग तयार झाल्यामुळे फार फायदा होईल? तर मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। मित्रांनो, वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार प्रत्येक ग्रह वेळोवेळी राशी परिवर्तन करून शुभ आणि राजयोग तयार करतात, ज्याचा प्रभाव मानवी जीवनावर पडत असतो। तुम्हाला सांगू इच्छितो की गुरुग्रह वृषभ राशीत प्रवेश करत आहे आणि आता ते मे 2025 पर्यंत तेथेच विराजमान राहतील। तसेच गुरुग्रहांच्या वृषभ राशीतील गोचराने कुबेर राजयोग तयार झाला आहे, ज्यामुळे काही राशींचे नशीब उजळू शकते आणि या लोकांच्या धनदौलतीत वाढ होऊ शकते। कुबेर योगाचा प्रभाव सर्व राशींवर दिसेल। कुबेर योगाचा या 3 राशींवर खूप चांगला प्रभाव दिसेल। चला तर जाणून घेऊया या राशी कोणत्या आहेत। त्याआधी मित्रांनो, जर तुम्हालाही आई लक्ष्मीचा आशीर्वाद कायम तुमच्यावर राहावासा वाटत असेल तर व्हिडिओला एक लाईक करा आणि चॅनेल सबस्क्राईब करा। कॉमेंट बॉक्समध्ये जय लक्ष्मी माता नक्की लिहा। चला तर मग त्या कोणत्या राशी आहेत ते पाहू। 1. कर्क राशी। कर्क राशीच्या जातकांसाठी कुबेर योगाचा आशीर्वाद आणि लाभ जाणून घेणार आहोत। 12 वर्षानंतर गुरुग्रहांनी कुबेर योग तयार केला आहे आणि या योगामुळे कर्क राशीच्या जातकांना विशेष शुभफल प्राप्त होऊ शकते। चला तर आपण हे अधिक सखोलतेने पाहूया। धन आणि आयाचे नवीन स्रोत, कुंडलीतील इन्कम आणि लाभ स्थानावर गुरुग्रहांचे संचरण होत असल्याने कर्क राशीच्या जातकांसाठी हा एक फायदेशीर कालखंड असू शकतो। तुमची आयातीत जबरदस्त वाढ होण्याची शक्यता आहे आणि नवीन आयाचे स्रोत तयार होतील। व्यवसाय आणि नोकरीत प्रगती होईल। व्यावसायिक क्षेत्रात तुम्हाला आधीपेक्षा जास्त नफा मिळण्याची शक्यता आहे। जे लोक नोकरी करतात त्यांना 2025 पर्यंत प्रमोशन मिळण्याचे योग आहेत। यासोबतच तुम्ही विदेशांमध्ये पैसा गुंतवू शकता आणि त्यातही फायदा होऊ शकतो। करिअरमध्ये बदल आणि उन्नती। कर्क राशीच्या जातकांसाठी करिअरमध्ये मोठे बदल दिसू शकतात। या बदलांमुळे तुमच्या व्यावसायिक जीवनात उन्नती होईल। गुंतवणुकीतून फायदा मिळेल, ज्यामुळे तुम्हाला आर्थिक स्थिरता मिळू शकेल। कुटुंबात आनंदी वातावरण राहील। गुरुग्रहांच्या कृपेने उत्पन्नात वाढ होईल आणि तुम्ही चांगला पैसा एकत्रित करू शकता। व्यावसायिक डील आणि शेअर बाजाराचा फायदा। व्यावसायिक लोकांना मोठ्या व्यावसायिक डील करण्याची संधी मिळू शकते, ज्यामुळे चांगला फायदा होईल। तसेच शेअर बाजार आणि लॉटरीतून फायदा होण्याची शक्यता आहे। विवाहित जीवनात सुधारणा। विवाहित लोकांसाठी हा योग अत्यंत लाभकारी ठरू शकतो। यावेळी तुम्हाला तुमच्या पार्टनरप्रती प्रेम वाढताना दिसेल, ज्यामुळे तुमचे वैवाहिक जीवन अधिक आनंददायी होईल। मित्रांनो, कर्क राशीच्या जातकांसाठी कुबेर योग हा एक अद्भुत आणि लाभदायी कालखंड असू शकतो। या योगामुळे तुमच्या जीवनात विविध क्षेत्रांमध्ये यश आणि प्रगती होण्याची शक्यता आहे। या आनंदी लाभ आणि आशीर्वाद घ्या। 2. मेष राशी। या यादीतील दुसरी राशी म्हणजे मेष राशी। मित्रांनो, मेष राशीच्या जातकांसाठी कुबेर राजयोग लाभकारी ठरू शकतो, कारण गुरुग्रह तुमच्या राशीपासून धन आणि वाणी भावावर संचरण करत आहेत आणि मे 2025 पर्यंत तेथेच विराजमान राहतील।
गुरुग्रहांच्या आशीर्वादाने मेष राशीच्या जातकांना 2025मध्ये चांगला धनलाभ होईल. तसेच मेष राशीच्या जातकांचे नवीन आयस्रोत तयार होतील. गुरुग्रहांच्या आशीर्वादाने विवाहित लोकांच्या जीवनात आनंद येईल. अशा वेळी विवाहित जोडप्यांना फायदा होईल आणि त्यांचे वैवाहिक जीवन सुखी आणि शांतीपूर्ण राहील. तसेच मेष राशीच्या जातकांनी त्यांच्या कार्यक्षेत्रात तुम्हाला तुमच्या कष्ट आणि प्रामाणिकपणामुळे चांगले परिणाम पाहायला मिळतील. तसेच यावेळी तुम्हाला वेळोवेळी आकस्मिक धनलाभ होईल. यासोबतच गुरुग्रह तुमच्या वाणी भावात संचरण करत आहेत, ज्यामुळे तुमच्या वाणीमध्ये प्रभाव पडेल, त्याचा प्रभाव वाढेल आणि लोक तुमच्यावर इम्प्रेस होतील. तसेच जे लोक मार्केटिंग, बँकिंग आणि मीडियाशी संबंधित कामं करत असतात त्यांना यावेळी चांगला फायदा होऊ शकतो. एकूणच पाहता मित्रांनो, कुबेर योग तयार झाल्याने मेष राशीच्या जातकांसाठी हा काळ सुखसमृद्धीचा असेल. 3. सिंह राशी. या यादीतील तिसरी आणि शेवटची राशी आहे ती म्हणजे सिंह राशी. मित्रांनो, सिंह राशीच्या जातकांसाठी कुबेर योग तयार झाल्यामुळे गुरुग्रह तुमच्या कुंडलीच्या नवम भावात संचरण करत आहे. त्यामुळे या वेळी तुम्हाला नशिबाची साथ मिळेल. तसेच तुमच्या व्यवस्थापन क्षमतेमध्ये सुधारणा होईल आणि तुमच्यामध्ये लीडरशिप क्वालिटी वाढेल. होय मित्रांनो, यावेळी तुमची थांबलेली कामेसुद्धा पूर्ण होण्याचे योग बनत आहेत. यासोबतच तुमचे नवनवीन आयस्रोतही तयार होऊ शकतात. कुबेर योग तयार झाल्याने सिंह राशीच्या जातकांना विदेश यात्रा करावी लागू शकते. तसेच यावेळी तुम्ही कोणत्या तरी धार्मिक किंवा मांगलिक कार्यक्रमात सहभागी होऊ शकता. तसेच या कालावधीत तुम्ही कामाच्या निमित्ताने देशविदेश यात्रा करू शकता. व्यापारी जर बराच काळ व्यवसाय पुढे वाढवण्यासाठी कर्ज घेण्याचा विचार करत असतील तर तुम्हाला यावेळी यामध्ये यश मिळू शकते. गुरुग्रहांच्या कृपेने तुम्हाला तुमच्या व्यवसायात प्रगती होताना दिसेल. तसेच जर तुम्ही बराच काळ एखाद्या गोष्टीबद्दल चिंतित असाल तर यावेळी तुम्हाला त्या चिंतेपासून मुक्ती मिळेल. मित्रांनो, सिंह राशीच्या जातकांच्या कौटुंबिक जीवनाबद्दल बोलायचे झाले तर गुरुग्रहांच्या कृपेने कुटुंबात आनंदी वातावरण दिसू शकते. मित्रांनो, आता नोकरी करणाऱ्या लोकांबद्दल बोलू. जे लोक नोकरी करत आहेत त्यांना प्रमोशनचे योग तयार आहेत, पण तुम्हाला तुमच्या कामासाठी विदेश यात्रा करावी लागू शकते. यासोबतच मित्रांनो, कुबेर योग तयार झाल्याने सिंह राशीच्या जातकांचा समाजात नाव आणि मानसन्मानही वाढताना दिसून येईल. कुबेर योग तयार झाल्याने सिंह राशीच्या जातकांसाठी खूप लाभकारी सिद्ध होईल. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.